देखील त्या सरांना शुभेच्छा देतोय. चला भादवड संघाने आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. नाणेफेक जिंकली मयुरेश भादवड संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण पटकावले आणि एनआर बोरापाडा या संघाला प्रथम फौजसाठी आमंत्रित केले. पहिले षटक घेऊन गोलंदाज मयुरेश भादवड संघाचा मंगेश गोलंदाजासाठी येतोय आणि समोर डावाची सुरुवात इथे केली जाईल. एनआर बोरापाड्याचा प्रतीक आणि काका मातसे बोरपाडा प्रतीक आणि रवींद्र. प्रतीक आणि रवी ही डावाची सुरुवात या ठिकाणी करतायत. सामना हा 5 षटकांचा आहे आणि वेळेचं बंधन आपण पाळा. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 2 धावांची पेनल्टी देण्यात आली होती. तर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. वळीया मैदानाकडे पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. इथे मात्र स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक चेंडूवर होता. पंचांकडून या ठिकाणी तिसऱ्या पंचाने पंचांकडे मागणी केली गेली. इथे उंची पाहिली जाईल. वेलकम सुस्वागतम हेमंत गुळवी मुस्ताबाईंचं व्यासपीठावर शुभागमन. तसेच प्रदीप पाटील विभाग प्रमुख आपलं तिघे अधिक स्वागत. योगेश जुकर आपलं तिघे अधिक स्वागत आहे. आणि दरम्यान हा नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. तर या ठिकाणी माझं आपण चौकारने खातं उघडलं गेलं. 4+1 5 धावांचे योगदान इथे मिळते. विकेट अटीकसाठी मंगेश पाटीलला ज्ञानेश्वर भोसलेकडून 2000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. तर 1 रन माफ करा 1 धाव. वळीया मैदानाकडे गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून पुढचा चेंडू या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू थोडासा मिस स्पीड करतोय आणि त्याचा परिणाम आपण या ठिकाणी पाहिला तर 2 धावा सहजगत्या इथे पूर्ण केल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये आपण पाहायला मिळालं आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फायनल इथे आपण पाहू शकता. समोर आपण पाहिलं तर लॉंगॉन एक वाडिश लॉंगॉन एक डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग दरम्यान या ऑनसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय तोपर्यंत थोडंसं मिसफील्ड झालं होतं, परंतु एकच धावेचं योगदान इथे मिळेल 1 धावसंघाला. आणि या एका धावेच्या मधून संघाची धावसंख्या म्हणजेच एनआर बोरापाडा संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 5 या धावफलकावर. बिनबाद 5 सुरुवात आहे. गोलंदाज मंगेश छोटा रनबा आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने गोलसाठी पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट चेंडूचा कोणता संपर्क आला नाही. जसं आपण दुधारी तलवार असं म्हणतो, लागलं तर आबाद नाही तर बरबाद. इथे मात्र आपण पाहिलं त्या ठिकाणी कोणतीही धाव येत नाही धावफलकावर. मिस होतो चेंडू आणि यष्टेशक त्या ठिकाणी चेंडू पकडतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी हा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने अर्थातच लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तो म्हणतो 1 धाव आणखीन धावफलकावर नोंदवली जाते आणि धावफलकात वाढ होती ती 6. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. एक इथे डीप पॉईंट तैनात आहे. शॉर्ट थर्डमॅन दरम्यान यावी हा चेंडूला मात्र सोडून दिला. एक चांगल्या चेंडूची समाप्ती होतोय. चांगल्या चेंडूची समाप्ती. दरम्यान यावी
त्याच दिशेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र पुन्हा एकदा सुटला. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हणतात. इथे मात्र झेलही सुटला आणि धावचीची संधी देखील इथे गमावली. कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणलं जातं की कॅचेस विन द मॅचेस. तर बोरपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाची सांगता होते 8 धावा धावफलकावर. या ठिकाणी आपण पाहिलं तर जीवदान मिळालं आणि जीवदानचा फायदा कसा मिळणार. जीवदान मिळालं की आपल्याला रोहित शर्माची आठवण होते, ज्याने 4 या धावसंख्येवर जीवदान मिळवलं होतं. तब्बल त्याने 264 धावांचं योगदान दिलं होतं. विराट कोहलीनं इंग्लंड दौऱ्यामध्ये 3 या धावसंख्येवर जीवदान मिळालं. त्यांनी तब्बल 103 धावांची खेळी केली. त्यामुळे क्रिकेटमध्ये जीवदान अतिशय महत्त्वाचं. आणि पाहणार होतं आपण या जीवदानाचा फायदा फलंदाज कसं उचलणार. दरम्यान पहिलं षटक समाप्त होते मंगेशचं. थोडंसं महागडे षटक म्हणता येईल. 8 धावा धावफलकावर आल्या. षटकाची सांगता झाली. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि आमच्या अतिथी कक्षाकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज भावेश म्हात्रे, मयुरेश भादवड या संघाचा. खरं तर हे मैदान भादवड संघाचं घरचं मैदान आणि घरच्या मैदानावर आपण पाहता की बरेचसे संघ दिशा टप्पा याच्यावर खूप चांगलं योगदान देतात. फटकीबाजी करताना देखील विचार करतात की सीमारेषा कशा प्रकारची आहेत. इथे आपण पाहणार सामन्यामध्ये काय घडेल. पण वळी आपण मैदानाकडे यावी. भावेश म्हात्रे पहिला चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डिप्स करून क्षेत्राची चेंडू येतो. तो म्हणतो 1 धाव धावफलकावर नोंदवली गेली. 1 धावीचे योगदान इथे मिळेल. धावफलकात वाढ होते ती 9. प्रतीक आणि रवी ही जोडी मैदानामध्ये आहे. 4 चेंडूत 5 धावांचं योगदान प्रतीकने दिलं आहे. रवीने 4 चेंडूमध्ये 3 धावांचं योगदान दिलं आहे आणि एकूण धावफलकात वाढ होते 9च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये पुन्हा एकदा अतिथी कक्ष एंडकडून पुढचा चेंडू यावी. पुन्हा एकदा लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईनीत खेळण्याचा प्रयत्न आपण पाहायला मिळाला. चेंडू मात्र यष्टीच्या हातामध्ये विसावतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. या ठिकाणी इयत्ता 10वी 12वीच्या परीक्षा सुरू असल्या कारणाने 10 नंतर ग्राउंडचा आवाज कमी करण्याची विनंती करण्यात आलेली आहे आणि तो आवाज देखील कमी केलेला आहे. धन्यवाद. तर नक्कीच 10वी 12वीची परीक्षा म्हणल्यानंतर आपण पाहता की 12वीची परीक्षामध्ये फार मोठं योगदान असं म्हटलं जातं. वळी आपण मैदानाकडे यावी. फुलटॉस होता. हवेतून खेळायचा प्रयत्न केला. गोलंदाज स्वतः झेलच्या खाली येतो आणि इथे हा मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए. तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना, याद करे दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ, याद करे दुनिया तेरा मेरा अफसाना. लिगल बॉल म्हणून या ठिकाणी या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सूचना येते. तर सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक गजेंद्रजी गुळवी साहेब, ज्यांचा आज वाढदिवस आपल्याला पाहायला मिळाला, त्यांनी विनंती केली ते डीजेला की 10वी 12वीची परीक्षा आहे, त्यामुळे या ठिकाणी आवाज थोडासा कमी करा आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी थोडासा आवाज मैदानातला कमी केला. आपण पाहतोय मंजुलाबाई करसनतरे खेळाडू कक्षातील हे सर्व खेळाडू आपण पाहतोय. या कक्षाला नाव आहे मंजुबाई करसनतरे. तरे परिवार, लालचंद तरे, प्रदीप तरे यांच्याकडून हा खेळाडू कक्षा आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावर आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंगवर यावी. पहिल्या षटकात 8 धावा. दुसऱ्या षटकाचा आपण विचार करतोय भावेश म्हात्रे गोलंदाज आहे, जो चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने 1 धाव दिली, 1 विकेट देखील प्राप्त केलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दीनदास लसणे. हा विमानाचा चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. वार्डिश लॉंग ऑनमधून चेंडूला फेकून दिलंय. तो एक गगनभेदी गगनची मी षटकात 6 धावांसाठी.
सुंदर फटका टायमिंग शॉट ज्याला म्हणलं जातं इथे मात्र फ्रंट फूट राहिला आणि चेंडूला भिरकावून दिलं. कारण क्रिकेटमध्ये नेहमी पदधालित्य अतिशय महत्त्वाचं म्हणतात. एक पाऊल पुढे टाकणं एक पाऊल मागे टाकणं म्हणजेच फ्रंट फूट आणि बॅक फूट. आणि तुम्ही पाहायला मिळतं या ठिकाणी चांगला फ्रंट फूट होता ते दिनेशचा 6 धावांचं योगदान. धावफलकात वाढ होईल 15 धावा धावफलकावर. नक्कीच मंजुळाबाई करसन तरे खेळाडू कक्ष आपण पाहतोय. लालचंद तरे तसेच प्रदीप तरे तरे परिवाराच्या वतीने हा खेळाडू कक्ष आपण पाहतोय. वर्षानुवर्ष त्या परिवाराचं देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आहे. एक गडी बाद 15 धावा धावफलकार आल्यात. पुन्हा एकदा 10 ते 12 पंच रनअप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाज थैया. यावेळी मात्र एक मानसिक दडपण ज्याला म्हणलं होतं कारण षटकार आला होता मागच्या चेंडूवर. या ठिकाणी पाहिलं गोलंदाजाने चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर या ठिकाणी फेकला गेला. सोयीचा इशारा आला. 1 धावीचं आणखीन योगदान. अवांतर धावसंख्येत एकने बदल 16 धावा धावफलकावर. 16 एक गडी बाद 16 धावा धावफलकार इथे आपण पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर भावेश या चेंडू हुक केलाय. इथे मात्र शेतेश चेंडूचा पाठलाग करत होता. झेल मात्र इथे सुटतोय. शॉर्ट फाईन लेग आणि दीड थंब्यांमध्ये मध्ये या ठिकाणी पाहिलात. बॅकअपला मात्र शेतेश इथे नव्हता आणि तोपर्यंत 2 धावा सहजगत्या धावफलकार इथे नोंदवल्या. 2 धावा धावफलकार 18 धावा धावफलकार इथे पाहायला मिळाल्या. चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती बिंदास आणि रवी या 2 खेळाडूमध्ये. एक षटकाराच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान दिले ते बिंदासनी. आणि रवी याचा विचार केला तर त्यांनी 3 धावांचं योगदान दिलं. सर्वेला फलंदाज होता पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. हलकंसं चेंडूला पाहिलं. चेंडूला कट करायचा बॅट चेंडूच्या मध्ये संपर्क येत नाही आणि इथे षटक देखील आपण पाहिलं समाप्त होते. 2 षटकं समाप्त झाली. प्रति षटकी 9च्या सरासरी तब्बल 18 धावा. सुस्वागतम प्रसादभाई पाटील भिवंडी शहर अध्यक्ष शिवसेना यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुनील सर आपलं देखील हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. अरे खंडोबारायाचे येडबाई लागेल मुरलीला लागेल मुरलीला येडबाई लागेल भावेश मध्ये षटक सरवली आणि देवरुंग दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. सरवली आणि देवरुंग 10 धावा त्यांनी खर्च केल्या. दरम्यान यावी चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल मात्र सुटला आणि फलंदाजाला मिळाले आणखी एक जीवदान. अरियंत सिटी मित्र मंडळाच्या वतीने अरियंत सिटी मित्र परिवाराच्या वतीने गजेंद्र भाऊंना तर 19 जीवदानाचा फायदा इथे कशा उचलणार आपण पाहणार आहोत. या ठिकाणी खरं तर क्षेत्राचा विचार आपण केला. येणार बोरपाडा या संघाविरुद्ध बरेश भादवड जो घरचा संघ आहे घरच्या मैदानावर खेळतोय. क्षेत्रक्षण थोडंसं निश्चित खराब झालं आहे. दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा हवेतून खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. झेलवर आता मात्र कोणती चूक करत नाही. झेल घेतला गेला आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून परत. बिंदाची खेळी मात्र इथे समाप्त झाली. क्षेत्ररक्षक होता खंडोबाची कारभारी
दुसरा फलंदाज मैदान परतलाय. 19 धावा धावलकर आल्यात. गोलंदाजाला मिळाले एक हॅलो, चांगले हॅलो. यश. षटकाचा विचार केला तर खरं तर मंगेश पाटील जो गोलंदाज आहे पहिल्या चेंडूवर एक विवेक धाव नाईक. मिळाली होती. त्यानंतर विकेट प्राप्त केलं. विवेक नवीन फलंदाज विवेक शेळके मैदानामध्ये दाखल होतोय. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाचं युद्ध इथे हार जीत याच्यापेक्षाही तुम्ही किती चांगलं क्रिकेट खेळता याचा पूर्णपणे विचार केला जातो आणि म्हणूनच तब्बल 142 करोड भारतीय आपण खऱ्या अर्थाने या हॅलो, हॅलो. क्रिकेटवर मोठं प्रेम करतो. हॅलो. मैदानाकडे वळूया. नवीन फलंदाज या ठिकाणी विवेक शेळके. यावी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न यष्टीशक चेंडूवर आहे. फटका मात्र फसला कारण पुलचा फटका इथे होता. ज्ञानेश्वर भोसले आणि फलंदाज यांच्याकडून- या ठिकाणी मैदानातून बाहेर. बघा मंगेश हॅट्रिक वर आहे. ज्ञानेश्वर भोसले हॅट्रिक पूर्ण झाली तर 2000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज मंगेशला देण्यात येईल. एक विकेट. तर मंगेश पाटीलला या ठिकाणी एक चांगली संधी इथे आपण पाहायला मिळते कारण सलग 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. विकेट हॅट्रिक क्रिकेट दरम्यान आणखीन एक मोठा फटका मिड विकेटला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचे योगदान. खरं तर मंगेश पाटील हा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता. असं वाटत आहे का या ठिकाणी विकेट हॅट्रिक घेणार का कारण त्याला पारितोषिक देखील लावण्यात आलं होतं पण ते तुम्ही पाहिलं या ठिकाणी करणने चेंडूला सरळ भिरकावून दिला होता. षटकार 6 धावांचे योगदान मिळालं. आणि अतुल धावफलकात धावा सोनार येतात त्या 2 झेल 25. पकडले तर 2000 बक्षीस आहे. अतुल सोनार यासाठी. सोमनाथ तरे ओमकार तरे यांच्याकडून आहे बक्षीस. तर पाहूया ते पारितोषिकाचं योगदान इथे घेतलं जाणार का. दरम्यान या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. लाँगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी करते थोडीशी वाईडिश आणि तोपर्यंत मात्र एका धावीचं रूपांतर 2 धावात केलं. लाँगॉन क्षेत्रामधून 2 धावांचं योगदान मिळालं आणि बघता बघता धावकर येतात. त्या 3 गडी बाद 27 इथे प्रथम फलंदाजी करताना व्यासपीठावर आपण पाहतोय निलेश शेलार साहेब अर्थात भाऊस साहेबांचं मी पुढे एकदा हार्दिक स्वागत करतोय. अनेक मित्र परिवारासह गजेंद्र भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं शुभागमन झालेलं आहे. पुढे एकदा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये आणि ऐतिहासिक बादवा टेमकरपाडा गावामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याच्या समवेत हेमंत गुळे आमचे मित्र मुस्ताभाई तसेच प्रसादभाई पाटील शहराध्यक्ष शिवसेना भिवंडी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल या ठिकाणी आणि इथे शॉर्ट रन नाही आहे. धाव पूर्ण आहे आणि या माध्यमातून एकूण धावफलकात वाढ होईल. एनआर बोरपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे सरकते आहे ती 27 या धावफलकावर. अतुल सोनारला जेलसाठी अजून संजय तरे गोल्डनमॅन यांच्याकडून देखील 1000 रुपये बक्षीस आहे. क्या बात आहे. 3000 रुपये झालेले आहेत. तर 3 गडी बाद 27 धावा धावफलकावर पुढची षटकामध्ये पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया भादवडचा. दर्शन नाईक यांचा आवाज आपण ऐकूया मराठीमध्ये.
अरे स्वयंपाक कर तू डालनावर जिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ स्वयंपाक कर तू डालनावर जिऱ्या मिऱ्याची चटणी वाढ देवाला वगैरे वाट काय देवाला वगैरे वाट ग यशवंतरा बायाला कवडी भूक लागली अगे सासने माझ्या बाया भूक जाने गो सासने माझ्या बाया भूक जाने गो सासने माझ्या बाया भूक सासने माझ्या बाया भूक जाने गो सासने माझ्या बाया भूक जयेश म्हात्रे तो वैयक्तिक पहिला आणि तिसरा षटक आणि पहिल्या चेंडू होती जयेश म्हात्रे याचा स्वागत केलेलं आहे सुस्वागतम सुस्वागतम या माझ्या बाया भूकल्या माझ्या बाया जयेशचा स्वागत केला होता षटकाराने रवी याने रवी याच्या बॅटमधून टावरिंग काऊ कॉर्नरच्या वरून हा षटकार बघितला फॉलो थ्रू खूप चांगला होता बॅटचा स्विंग जो होता बॅट स्विंग होता हा देखील खूप सुंदर होता आणि ज्या अर्थी जेव्हा बॅट फिरली होती तो षटकार नक्कीच कन्फर्म झाला होता पुन्हा एकदा देवरुंग आणि पिंपळगडची जी मॅच झाली होती त्याच्यामध्ये आकाश सिनियर हा मॅन ऑफ द मॅचचा हकदार होता त्यांनी आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे जयेश तू रवी पुन्हा एकदा अगदी त्याच षटकाराची पुनरावृत्ती आणि तेच शतक तोच चेंडू तीच जागा आणि त्याच धावा षटकार बॅक टू बॅक 2 षटकार मॅच मध्ये आता मात्र थंडी होती आता आणली आहे ती गरमी आणि आणण्याचं काम केले NR बोरपाडाचा धडाकेबाज फलंदाज रवी धुमाल आणि धुमाल काय धडाकेबाज धन्यवाद ऑर्केस्ट्रा एन कंपनी खूप चांगल्या प्रकारचं वाद्य इथे वाजवतात आणि एंटरटेन करतात पूर्ण प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं जयेश ऑन हॅट्रिक सिक्सरवरती आहे रवी आणि कंप्लीट होईल का मात्र कंप्लीट करण्याच्या नादामध्ये रवी होतो बाद हाताला लागतोय NR बोरपाडा संघाला चौथा धन्यवाद कॉमेडी बॉक्स त्रिमूर्त इंटरबाजेस प्रेझेंट हरिभक्त पारे वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025च्या या व्यासपीठावर गजेंद्र भाऊंचे परम मित्र आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत निलेश भाऊ शेलार ठाणे पालघर जिल्हा सचिव भारतीय जनता पार्टी साहेबांचं करूया व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत कल्याण विभागातील एक लोकप्रिय तरुण तडफदार व्यक्तिमत्व ज्यांच्या नावातच बरंच काही दडलेलं आहे भाऊस सर्वांचे लाडके भाऊस अर्थातच निलेश भाऊ शेलार साहेबांचं हार्दिक स्वागत अगोदर त्यांच्या शेलार परिवाराच्या वतीने या ठिकाणी नक्कीच शुभेच्छा दिल्या जात आहेत गजेंद्र भाऊंना त्यांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत त्यानंतर आपण निलेश भाऊ शेलार साहेबांना देखील करूया सन्मानित जयेश ऑन हॅट्रिक होता मात्र पूर्ण झाले आता अब जयेश येतो हॅट्रिक वरती का बात आहे पहले तुम्हारी अब हमारी अब तुम हैट्रिक पे आ गए थे अब हम हैट्रिक पे आ चुके हैं थँक्यू कॉमेडी बॉक्स व्यासपीठावर आपण करूया स्वागत सन्मान कल्याण डोंबिवली विभागातील ठाणे जिल्ह्यातील एक लोकाभिमुख तरुण तडफदार व्यक्तिमत्व आदरणीय निलेश भाऊ शेलार ठाणे पालघर जिल्हा सचिव आहेत भारतीय जनता पार्टीचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व उद्योगपती आहेत आणि आजच्या या व्यासपीठावर 100 सहकार्यांसह आज शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले आहेत आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मायाची ब्रह्मजी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन करूया आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण आलात व्यासपीठाची शोभा वाढवली आणि खऱ्या अर्थाने या
प्रभाग स्मृती चषकाला आपण नक्कीच 4 चांद लावले, त्याबद्दल साहेब आपल्या आजच्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भव्य आणि दिव्य तर जयेश हॅट्रिक वरती आणि जयेश पाटील कडून जर हॅट्रिक कंप्लीट करतोय तर रोख 2000 रुपयाचं पारितोषिक पॉली याच्याकडून आहे. बघूया हॅट्रिक कंप्लीट करतोय का. क्रिकेटचं आणि निलेश भाऊ साहेबांचं एक अतूट नातं आहे, कारण कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष देखील आहेत, ठाणे पालघर जिल्हा सचिव आहेत. निलेश भाऊ शेलार साहेबांना मायेची प्रेमाची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. अर्थातच योगेश दादा गुळवी स्पॉन्सर हे सन्मान चिन्ह आपण देत आहोत आणि माईचं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करूया स्वागत आणि सन्मान. वेलकम, सुस्वागतम. षटक समाप्त. सुंदर षटक टाकलेले. पहिला लगातार 2 चेंडू होते, 2 षटकार. त्यानंतर लगातार 4 चेंडू डॉट केलेत, म्हणजे त्याच्यामध्ये 2 गडी बाद केलेत आणि शेवटचे 2 चेंडू डॉट केलेले आहेत. ही असते कमबॅक करणारी गोलंदाजी. मयुरेश स्पोर्ट्स भादवड तसेच दादांच्या समेत आलेले त्यांचे सर्व सहकारी गणेश भाऊ मस्कर, उद्योजक मनोजी गोंधळे साहेब, स्वप्नीलजी बुंडेरे साहेब, जतीन चौधरी, रोशनभाई गोंधळे, निलेश जाधव, मॉन्टी गवळी, रुपेश गोंधळे, अचानक ग्रुप टीम लीडर प्राचीन गणपिसे, उद्योजक सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर षटक समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्ती. तर धाव संख्येचा विचार केला तर धाव फलकावरती धाव संख्या ही 39 आतापर्यंत बनवून ठेवली आहे. ती NR बोरपाडा या संघादरम्यान आणि खेळणारे 2 संघ आहेत NR बोरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आहेत मयुरेश इंटरप्राइजेस भादवड. सन्माननीय मनोजी गोंधळे साहेबांना आपण व्यासपीठावर सन्मानित करूया. मनोजी गोंधळे साहेब या पुढे. व्यासपीठावर आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील बाकी आहे, पण तो देऊया. 2 मिनिटं थांबा. खेळाडू मनोज गोंधळे साहेब या पुढे. खेळाडू या खेळाडू या. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्या आणि गिफ्ट टेम्पल घ्या. मनोहर तळे सामना चालू करायचा आहे की थांबवायचा आहे. सामना एका बाजूला चालू राहू द्या. ओके. व्यासपीठावर मी आदरणीय कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच ठाणे पालघर जिल्हा सचिव भाजपा निलेश भाऊ शेलार साहेबांना विनंती करतो, आपण एक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे, जी स्पॉन्सर केलेली आहे सखुबाई मंगल डोंगरे यांच्या स्मरणार्थ गरकाबाई डोंगरे, शंकर डोंगरे स्पॉन्सर ट्रॉफी दिली जात आहे. तसेच मुस्ताबाईंना विनंती असेल, आपण स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ नातू अजय पाटील यांच्याकडून गिफ्ट टेम्पल जे स्पॉन्सर आहे ते या खेळाडूला आपण द्यायचं आहे. शेवटचं षटक टाकतोय गोलंदाज रोहन मात्रे. आता मात्र बॅट स्विंग पहिलेच झाला होता, चेंडू बॅटवरती आला नाहीये. कहीं पे निगाहे कहीं पे निशारा. धन्यवाद. मनोजी गोंधळे साहेबांना विनंती असेल की आपण पुढे यावं. अच्छा, या व्यासपीठावर आपण आहात, त्यांना आपण करूया सन्मानित. अच्छा, या सोहळ्याच्या निमित्ताने या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांचं आपण करूया स्वागत आणि सन्मान. मी गजेंद्र भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. 5 स्टार ग्रुपच्या वतीने हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ गजेंद्र दादा. मनोज गोंधळे साहेब या पुढे. शुभेच्छा देऊ गजेंद्र दादाला. येताना होते घर पाण्याला दादाचा बर्थडेला. उतरला येताना होते आपल्या गजेंद्र दादाला. पाण्याला दादाचा बर्थडेला. उतरला येताना होते आपल्या गजेंद्र दादाला. त्यानंतर गणेश भाऊ मस्कर यांना विनंती असेल, युवा उद्योजक आहेत, त्यांना देखील आपण करूया सन्मानित. गणेश भाऊ मस्कर आपण देखील पुढे यावं, त्यांना देखील आपण करूया सन्मानित. सुरेख ड्राईव्हचा फटका बघितला होता. कव्हर्समध्ये 2 क्षेत्ररक्षक आले होते, मात्र 2 धावा काही थांबू शकल्या नाही. 2 धावाने धावसंख्या NR बोरपाडा संघाची जाऊन पोहोचते. त्या षटकाराच्या मदतीने पण नक्कीच पाहुण्याचे सर्व सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेले योगेश भाऊ गुळवी उद्योजक, अर्थातच विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून. त्यानंतर स्वप्नील बुंडोरे साहेब यांना विनंती असेल की आपण यापुढे स्वप्नील बुंडोरे साहेब यांना देखील आपण करूया सन्मानाच्या ह्या भव्य दिव्य स्पर्धेला आपण आलात. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. त्यानंतर सन्माननीय जतीन चौधरी साहेब आपणास देखील विनंती असेल, आपण यापुढे जतीन चौधरी साहेब.
जतीन चौधरी साहेब त्यानंतर रोशनभाई गोंधळे आपणास विनंती असेल आपण देखील यापुढे. रोशनभाई गोंधळे, जतीन चौधरी यापुढे. रोशनभाई गोंधळे नंतर सन्मानी निलेश जाधव साहेब यांना विनंती असेल आपण यापुढे त्यांचं देखील करूया. आपण स्वागत आणि सन्मान निलेशजी जाधव साहेब यांना देखील आपण सन्मानित करूया. योगेश दादा गोवी यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी पाहत आहोत. निलेश जाधव साहेबांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तसेच मॉन्टी गवळी आपणास विनंती असेल आपण यापुढे. रुपेश गोंधळे साहेब अचानक ग्रुप टीम लीडर आहेत त्यांना देखील आपण करूया सन्मानित. रुपेश गोंधळे साहेब या आपण फेअर डिलिव्हरी आहे. त्यानंतर प्राचीन गणपेशी साहेब उद्योजक यांना देखील आपण सन्मानित करूया. 49 धावा झाल्यात आणि 50 धावांचं आव्हान आहे मयुरेश एंटरप्राइज संघासमोर. एनआर बोरपाडा संघाचं पहिलं फलंदाजी करताना एनआर बोरपाडा संघाने निर्धारित 5 षटका समाप्तीनंतर एकूण 48 धावा जमा केल्या. 49 धावा जमा केल्या आणि 50 धावांचं हे आव्हान त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे. यानंतर प्रसादभाई पाटील साहेबांना विनंती असेल म्हणजे प्रति षटकामध्ये शिवसेना शहराध्यक्ष भिवंडी आपणास विनंती असेल आपण देखील पुढे या. प्रसाद पाटील साहेब या. यानंतर हेमंत गुळवी मुस्ताभाई यांना देखील आपण सन्मानित करूया. परत येणार आहे. ओके ठीक आहे. योगेश गुळवी सन्मानी एसईओ स्पॉन्सर या ट्रॉफी आहेत. सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तर या ठिकाणी प्रसादजी पाटील शहराध्यक्ष भिवंडी यांच्या वतीने पाटील परिवाराच्या वतीने शिवसेना भिवंडी शहराच्या वतीने मायाची प्रेमाची शाल पांघरून गजेंद्र भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. व्यासपीठावर आपण पाहतोय सर्व पदाधिकारी आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष तसेच ठाणे पालघर जिल्हा सचिव भाजपा निलेशजी भाऊ शेलार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद आपण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल त्रिमूर्ती एंटरप्राइजेसच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार. थँक्यू. थँक्यू सो मच तरे सर आणि अरे समाज सेवक गंभीर स्वभाव आहे एक नंबर. समाजसेवक गंभीर स्वभाव आहे एक नंबर. शिवरायाचा शूरवीर होते भले भले गार पुढील टॉच अर्थातच्या कार्यक्रमाचे सन्मानी प्रमुख पाहुणे आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार यांच्या शुभहस्ते आणि हेमंत मुस्ताबाई यांना विनंती असेल. बघा संघ बालक दोन्ही बाजूला आपण एका बाजूला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस दुसऱ्या बाजूला प्रभाकर स्मृती चषक असं नामोल्लेख आहे. दादा घ्या. सरोलीचा कॉल आहे. प्रभाकर स्मृती बोललेला आहे. प्रभाकर आले. सरोली बी संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. धन्यवाद पाहुण्यांचे आभार. धन्यवाद साहेब. सरोली बी संघ मोनिश कर्णधार आपण नाणेफेकी जिंकलेला आहे. अतिशय महत्वाची मॅच आहे. पहिल्यांदा निर्णय काय असेल? बॅटिंग करण्यास धाडसी निर्णय घेतलेला. 4 षटकांचा सामना आहे कारण यानंतरचे सर्व सामने 4 षटकांचे होतील. 4 षटकाचा सामना आहे. काय रणनीती असेल? किती धावा सेव्ह असतील? आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. इतका सुंदर व्ह्यू आहे. सुंदर क्रीडांगण आहे. ऐतिहासिक नगरी आहे. बऱ्याच वर्षापासून क्रिकेट या ग्राउंडवर खेळले जात आहे. काय तुझ्या भावना आहेत या सर्व टुर्नामेंटसाठी? नक्कीच आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि ते खेळायला पण खूप मजा येते. तर नक्कीच खूप अभिनंदन.
तर देवरुंग संघाचा आकाश कर्णधार आहे, नाणेफेकी हरल्यात. तुम्हाला आता गोलंदाजी करायची, क्षेत्ररक्षण मनासारखं झाले. हो मनार्ग झालाय. काय रणनीत 4 षटकामध्ये किती धावमध्ये रोखण्याचा प्रयत्न सरवली संघाला कराल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. सुंदर क्रीडांगण आहे, सुंदर व्ह्यू आहे. काय म्हणशील क्रिकेटसाठी? खूप चांगलं आयोजन केलं त्यांनी, खेळायची संधी दिली त्यांचा मी आभार मानतो. तर दोन्ही संघाचे अभिनंदन. सरवली संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे आणि देवरुंग संघाला पुढच्या मॅच मध्ये क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केले. थँक्यू. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच मनोहर तरे सर. वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर गुळवी स्मृती चषक 2025 हा थरार आणि पुढील लढतीला इथे सुरुवात होत आहे. पहिलं सत्र याआधी आपण पाहिलं 49 बनवलं गेलं आणि 50 धावांचं लक्ष इथे सेट केलं गेलं. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. अंपायरचा देखील ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात प्रणय या पहिल्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल लेंथ. बॅटचा संपर्क आय थिंक होता, कारण यस बॅटची कडा लागली होती. विकेट किपर बीट झाले, त्यानंतर शॉर्ट थर्डचा फिल्डर देखील बीट झाला. चौकाराने सुरुवात या सेकंड इनिंगची. फुल लेंथ होता, वाईड ऑफ ऑस्टम ड्राईव्ह करायचं होतं, बॅटची कडा लागली आणि दरम्यान 4 धाब्यांनी सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्ष जर युवी आपण पाहिलं तर 50 करायचं आहेत आणि पहिल्याच चेंडूवरती 4 धावा येतात. बघा लकीली 4 धावा आल्या, कारण एज लागली होती. विकेट किपरचे चांगलेच प्रयत्न होते, पण तरी सुद्धा 4. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन ला फिल्डर आहेत उपस्थित. बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धावफलक आता 5 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आज सर्वांनी यस दिनेश चौगुले वडवणगर आपलं मनपूर्वक अधिक स्वागत. दिलीप पाटील वाहतूक सेना तालुका अध्यक्ष आपलं देखील अधिक स्वागत आहे. प्रभाकर पाटील माजी सभापती आपलं देखील मनपूर्वक अधिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. सर्वांचं हार्दिक स्वागत. माझ्या दिशेने आता जाऊया. हे काय घडलं? मिसफील्ड आणि मिसफील्डच्या जोरावरती बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. आणि इथे ही मिस्टेक मी म्हणेन फार टोचणारी आहे, कारण फुल टॉस होता, लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आणि जे फिल्डर अगदी शॉट एक्स्ट्रा कव्हरला होते, ही मिसफील्ड इथे झाली. आणि या प्रकारे जर फिल्डिंग या सेकंड इनिंगमध्ये जर झाली तर मी म्हणेन की इथे भरपूर टोचणार आहे फिल्डिंग साईडला, अर्थातच येणार बोरपाडा टीमला. कारण 50 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत आणि त्यामध्ये जर विचार केला एका धावेचं महत्त्व जास्त आणि अशा प्रकारे जर फिल्डिंग झाली तर ती टोचणार आहे. चौकार येतो. धावफलक आता 9 वरती. 9 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. पायांवरती आदळला आउट शॉट आणि बॅटचा संपर्क आहे असं अंपायर्सने सांगितलं. आणि अखेरेस हे घडलं काय? पडता उठता अखेरेस बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या गेला. या रन्स या चेंडूवरती 2 धावा मिळतील आणि 50 धावांचा पाठलाग करत असताना ही चांगली सुरुवात, एक एक्सप्लोजिव्ह सुरुवात, कारण 2 चौकार या ओव्हरमध्ये या आधी आले. त्यांनी धावफलक आता 11 वरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. बघा फील्ड रिस्ट्रिक्शन्स कशाही प्रकारे नाही आहेत. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं अगदी पहिल्या षटकापासून तुम्हाला ओपन फील्डमध्ये बॅटिंग करायचे आहे आणि त्यामध्ये जर आपण फील्ड प्लेसमेंट पाहिले तर डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, डीपमध्ये मिड विकेट, त्याचप्रमाणे एक फील्डर काऊ कॉर्नरला, एक लॉंग ऑन ठेवला, एक लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर देखील आहे आणि बॅकवर्ड पॉईंटला देखील फिल्डर ठेवला गेला. नेक्स्ट बॉल. फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आहेत उपस्थित. कॅच पकडली जाईल. फुल टॉस होता, कुठेही मारू शकले असते, पण हा पहिला धक्का इथे लागला. जय दादा आला गोविंद कल्पश दादा आला. जय दादा आला गोविंद दादा आला. तुषार दादा आला गोविंद प्रतीक दादा आला. दादा आला गोविंद प्रतीक दादा आला. सतीश दादा आला गोविंद दादा आला. सतीश दादा आला गोविंद दादा आला. निलेश दादा आला गोविंद निलेश दादा आला. निलेश दादा आला गोविंद निलेश दादा आला. मुसा भाई आला गोविंद मुसा भाई आला. मुसा भाई आला गोविंद मुसा भाई आला. पूजेला जाईल
धक्का पहिला लागला. फुल टॉस बॉल होता, कुठेही मारू शकले असते, बट लॉंग ऑनचा जो फिल्डर होता अगदी त्याचा हातामध्ये हा बॉल मारला. आता स्टेप आउट झालेत, पानवरती हा चेंडू बदलला आणि मिसकम्युनिकेशन आणि त्या जोरावरती आणखीन एक धक्का रन आउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झालेत. मयुरेश कासार. तुझा कल्पीचे दादा आला गो, तुझा कल्पीचे पाटील आला, कल्पीचे पाटील आला गो, कल्पीचे पाटील आला, मुसा भाई आला गो, कल्पीचे पाटील आला, मुसा भाई आला गो, कल्पीचे दादा आला, तुझा गजेंद्र दादा आला गो, गजेंद्र दादा आला, तुझा गजेंद्र दादा आला गो, गजेंद्र दादा. क्या बात आहे, क्या बात आहे. एकूण एक चांगले चांगले सॉंग्स ऐकवले जातात आणि माहोल तर आमच्या खऱ्या अर्थाने ऑर्केस्ट्रा टीमने बनवला आज. क्या बात आहे. जाऊया आता माझ्या दिशेने. धक्के आता लागले 2 आणि क्रमांक 4 वरती आता दाखल होतात बॅटर मंगेश पाटील. क्रमांक 4 वरती धक्के 2 लागलेत. 50 धाव्यांचं लक्ष होतं. युवी सुरुवात चांगली होती, बट अखेरीस जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू टोचणारे, कारण 2 बॅटर्स आता डगआउटमध्ये गेलेत. येत्या 4 ओव्हरचा खेळ बाकी आणि 4 ओव्हरमध्ये आता करायचं आहे 39 धावांची आवश्यकता येत्या 4 षटकांमध्ये. भरपूर साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे, कारण ज्या खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाचं वाढदिवसाचं निमित्त साधून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. सर्वांनी गजेंद्र साहेब गुळवी साहेबांना आपण पाहू शकतात, त्यांचा शुभ सन्मान आज केला जातो, कारण आज साहेबांचा वाढदिवस आणि हा आनंदमय दिवस. आणि आज भरपूर सारा प्रमुख अतिथींनी तसेच भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि खऱ्या अर्थाने सातत्याने भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन माध्यमातून जितक्याही स्पर्धा होतात, ज्यांचा पण नेहमीच ज्यांचं योगदान मार्गदर्शन लाभत असतं असे दिनेश दादा चौगुले साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. माझ्या दिशेने जाऊया. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर प्रहार केला, हॅमर केलाय, बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण भिवंडीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण भिवंडीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण भिवंडीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण भिवंडीचा सन्मान. क्रिकेटपटूंची प्राण, क्रिकेटपटूंची प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण भिवंडीचा सन्मान, या ठाणे आणि आणखीन एक लाजवाब फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर धावतात, बट हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आणि आता असं वाटतं की अगदी वेगाने टार्गेटच्या दिशेने इथे वाटचाल केला जातं. स्विच हिटचा फटका होता आणि लाजवाब फटका, कारण पाकलं होतं की बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर नाहीये, त्याचा फायदा इथे घेतला. दरम्यान चौकार येतो. धावफलक 4 धावांच्या मदतीने स्कोर का 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती आहेत. आणि सध्या सगळीला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना आपण मयुरेश एंटरप्राइजेस भादवड या टीमला आपण पाहत आहोत आणि यजमान संघ आहे, याच गावचा संघ आहे. नेक्स्ट बॉल. यस, फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह. आता हा देखील स्ट्रोक गॅप मध्ये आणि हा बॉल देखील डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. सध्या सगळीला बाउंड्रीज मध्ये डील इथे केली जात आहे. बॅटर मंगेश पाटील सबाठ मध्ये हा चौकार. दिनेश चौगुले साहेब वडूनगरचे उद्योगपती आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण व्यासपीठावर करूया. दिनेश चौगुले साहेब आहेत, त्यांना देखील आपण एक क्रिकेटर भिवंडीचे
आणि अर्थातच जबरदस्त क्रिकेट संपूर्ण आयुष्यभर खेळलेले आहेत. त्याचं व्यासपीठावर करूया आपण स्वागत आणि सन्मान. चेक भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि आज भिवंडीमध्ये क्रिकेट डेव्हलप होतो आणि त्यामागे खऱ्या अर्थाने फार मेहनत भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन घेत आहे आणि त्याचा ॲक्टिव्ह सदस्य दिनेशजी चौगुले साहेबांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि ज्यांचं खंबीर नेतृत्व आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं गजेंद्रदादा दळवी साहेबांच्या शुभहस्ते हा शुभ सन्मान केला जातो. आणि माझ्या दिशेने देखील जाऊया आणि एकंदरीत सध्या सगळीला चौकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट झाली. मग ग्रामीण फॉर्मॅट मधला पहिला बॅटर ज्याने चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केली मयुरेश एंटरप्राइजेस भादबड संघ खेळतो आणि त्या टीम मधला मंगेश पाटील. नक्कीच निलेशजी चौगुले साहेब जे क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आहेत ते उत्कृष्ट. दिनेश चौगुले साहेब आपलं हार्दिक स्वागत. योगेश भुरी स्पॉन्सर ट्रॉफी या ठिकाणी भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस नदीला गेले त्यांचे 12 वाजले, नदीला गेले त्यांचे 12 वाजले, सारे झाले हो 54. संजय दादा एक नंबर, संजय दादा एक नंबर, भिवंडी लय डेंजर. संजय दादा एक नंबर, भिवंडी लय डेंजर. दादा एक नंबर, भिवंडी लय डेंजर. इंद्रपाल काबूकर यांना देखील सन्मानित करायचे. इंद्रपाल काबूकर. संजय भाई एक नंबर, भिवंडी लय डेंजर. संजय दादा एक नंबर, भिवंडी लय डेंजर. दादा एक नंबर, भिवंडी लय डेंजर. तसं इंद्रपाल काबूकर यांना देखील व्यासपीठावर सन्मानित करायचं आहे. स्कोर 30 झालेला आहे आणि आवश्यकता आहे 20 धावांची आणि खेळ समाप्त झाला 2 ओव्हरचा. इंद्रपाल काबूकर यांना विनंती असेल पुढे या. हिरामन गोळी साहेब आपण तो स्वागत करून घ्या तोपर्यंत स्टेजवर काबूकर साहेबांना. मागच्या दिशेने आपण जाऊया. धावफलक सध्या सगळीला धावफलक 31. यावेळेस पिच खेळलेत कव्हरचा फोल्डर इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा घेतलाय. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा पलीकडे. क्लास आपल्याला पाहायला मिळाला या फटका मागे चौकार आणि सलगचा हा चौथा चौकार आला. युबी काय बॅटिंग केली जात आहे, टॉप क्लास बॅटिंग. आणि धावफलक आता 35 आणि जिंकण्याकरिता आता 15 धावांची आवश्यकता. आणि पिच क्रिएटर तेच आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने बघा आपण बनवलेल्या सरफेसवरती आपण बनवलेल्या विकेटवरती आता ते स्वतःच चांगला खेळ करतात. आणि पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग देखील मला वाटते चांगली केली त्यांनी. 17 धावा देऊन 2 विकेट देखील काढले. म्हणजे बघा त्यांनी बनवलेला पिचचा अंदाज त्यांना सर्वात जास्त आहे. ही गोष्ट प्रमाणे या मॅचमध्ये पाहायला मिळाली. आणि इक्वेशन देखील आता थोडं सोपं झालंय कारण जिंकण्याकरिता आता 15 धावांची आवश्यकता. यात नंतर जहनुमान सरवली बी त्यांचा गेम जय झोटिंग देवरुंग अशी वाटेल. बॅकफुट वरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉईंटला फोल्डर आहेत. बॉल फील्ड करतात मिळेल फक्त एक सिंगल. अतिशय दर्जेदार स्पर्धा आणि हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हरिभक्त पारायण वैकुंठवासी प्रभाकर गुळवी स्मृती चषक 2025 हा थरार आपण पाहतात. 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. डे सेशनमध्ये सिटी इमर्जिंग आणि नाईट फॉर्मॅटमध्ये ग्रामीण क्रिकेट. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता. ड्राईव्ह करायचं होतं बॅटची कडायला लागली. बॉल दरम्यान शॉर्ट थर्डला चालला आणि बॉल इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. अगदी सहजरित्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना भादबड संघ आपल्याला इथे पाहायला मिळतो कारण एकंदरीत रन्स देखील येतात, रन्स देखील थांबत नाही आहेत. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर विकेट काढणं ही गोष्ट महत्त्वाची होती बट ते देखील पाहायला मिळालं नाही आहे. टी व्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकतात खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहात सन्माननीय गजेंद्रजी गुळवी साहेब. आणि हा फटका समोरच्या दिशेने व्ही शेपमध्ये लॉंगला फोल्डर बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत या चेंडूवरती
कंप्लीट केली जाईल. ही एक सिंगल धावपळक या एका धावेच्या मदतीने स्कोर करता 39 आणि जिंकण्याकरिता आता फक्त 11 धावांची आवश्यकता. नक्कीच एक चेंडू बाकी आहे आणि त्यानंतर आपण आणखीन एक चांगला सॉन्ग ऐकणार आहोत. शेवटचा चेंडू या षटकामधला ड्राईव्ह करायचं होता, आता देखील बॅटची कडा लागली. शॉर्ट थर्डला इथे चांगली फिल्डिंग राहिली. एक सिंगल कंप्लीट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या केले 40 धावा धाव फलकावरती. 12 मध्ये करायच्यात 10 धावा. छाएंगे खेलता है, छाएंगे रुपेश बात है, क्या बात है? प्रसाद पाटील तीन ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस 40 धावा धाव फलकावरती. धक्के 2 लागले. तिथे 12 चेंडू वरती करायचे आहेत. रन्स 10 धावांची आवश्यकता. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा लागली त्यानंतर पायांवरती हा चेंडू आदळला. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची झाली. धीरज 4th ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी येतात. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 मध्ये करायचे आहेत रन्स 10. 11-10चं समीकरण आहे. आज एखादा उलटफेर इथे पाहायला मिळू शकतोय का? नेक्स्ट बॉल पायांवरती टाकलेला आउट. अपील इथे खऱ्या अर्थाने फार जोरात झाली होती, बट अंपायर्स समत नव्हते. आणि दरम्यान जर आपण इथे पाहिलं तर सध्या सगळीला रिव्ह्यूची मागणी. आय थिंक अंपायर रनआउट चेक करायचं आहे का? एक सिंगल इथे कंप्लीट झाली. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर करता 41 वरती जाऊन पोहोचला. पण युवी मॅच मध्ये कमबॅक झालाय, कारण आता चेंडू शिल्लक आहे. देणारे 8 आणि 8 मध्ये करायच्यात 9 धावा. 8 चेंडू शिल्लक 9 धावांची आवश्यकता. आणि आता असं वाटतं की कमबॅक चांगला झाला आणि इथनं या मॅच मध्ये पुढे जाऊ शकतात. सध्या सगळीला मी म्हणेन NR स्पोर्ट्स बोरपाडा. 8 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची आवश्यकता. आणि जर आपण पाहिलं तर चेसिंग कंपल्सरी आहे. सो दॅट्स वाय मी म्हणेन की एखादी धाव जरी वाचवली नाहीत ना तरी सुद्धा NR बोरपाडा इथे जिंकू शकते. पण हे षटक पूर्णपणे शांत राहिलं. छायांक मात्र अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत.
फुल लेंथ स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि वॉट अ कॅच लॉंग मधला ही कॅच विकासाला आणले नटी मानवाने विकासाला आणले नटी एक बेकर आहे जगती नगजुला नगजुला 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 या दानवाने विकासाला आणले नटी मानवाने विकासाला आणले नटी एक बेकर आहे जगती नगजुला नगजुला 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 क्या बात है, क्या बात है. आणि आता मॅच मध्ये कमबॅक झाला. एकंदरीत एकूण एक चांगली संगीत ऐकायला मिळतात आणि मॅच देखील चांगली सुरू आहे. आणि आता जर आपण बघलं चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये करायचे रन्स 9. शेवटचा बॉल फार महत्वाचा आहे. 7 मध्ये 9. नेक्स्ट बॉल. आणि यावेळेस जर आपण पाहिलं थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं ना तर मला असं वाटतं की अराउंड द लेग बोल्ड होण्याची देखील शक्यता होती. बट इट्स अ वाईट बॉल म्हणजे अतिरिक्त रन इथे मिळेल. म्हणजे आता 7 चेंडू शिल्लक 8 धावेची आवश्यकता. सध्याच्या घडीला बघा एकंदरीत ज्या रेसमध्ये आपल्याला वाटलं होतं की मयुरेश इंटरप्राइजेस भादवड अगदी इझिली हा सामना जिंकेल तिथे आता पलटवार तर झाला. पुल करायचं होतं टॉप एज दरम्यान बॉल मागे चालला. फायनली चांगली फिल्डिंग मिळेल. एक सिंगल म्हणजे युवी एक लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला इथे पाहायला मिळणार. येते 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. किंग नाही तर किंग मेकर हाय दादा भादवडवाला किंग नाही तर किंग मेकर हाय दादा भादवडवाला दादा भादवडवाला सरकार नवाला दादा भादवडवाला सरकार नवाला सरकार नवाला किंग नाही तर किंग मेकर हाय दादा भादवडवाला सहा चेंडू शिल्लक 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू शिल्लक आहेत 7 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर आणि हे अंतिम षटक इथे आपल्याला सांगून देईल की दुसऱ्या फेरीमध्ये कोण जाणार आहे आणि या स्पर्धेच्या बाहेर कोण जाणार आहे. मयुरेश इंटरप्राइजेस भादवड त्यांचा अगेन्स्ट NR बोरपाडा ही बॅटल आपण पाहतात. 50 धावांचं लक्ष होतं. सेकंड इनिंग मध्ये अवघ्या 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. स्कोर कार्ड 43 आणि येत्या 6 चेंडूवरती करायचं आहे 7 धावा. 6 मध्ये 7 लास्ट ओव्हर. बॉलर तयार होतात. यश डोंगरेवरती विश्वास इथे दाखवला गेला. चला अतिरिक्त वेळ प्लीज घेऊ नका टीम बोरपाडा. सामन्याला सुरुवात करा. 6 मध्ये 7. मी म्हणेन की पहिले 3 चेंडूच एक्झॅक्टली आपल्याला सांगून देतील की सामना अंतिम चेंडूपर्यंत जाईल की लवकर समाप्त होईल. पहिलाच बॉल टॉप एज लागला. बॉल ट्रॅव्हल होतो. फिल्डर पाठलाग करतात. फाईन लेगचे आणि अखेरेस पायाने चेंडू इथे अडवला. पायाने चेंडू अडवला म्हणजे इथे 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या आणि इन बिटवीन युवी रन्स किती कंप्लीट झाला या चेंडूवरती 2 म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक 5 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन इथे बाकी आहे. आणि सध्याच्या घडीला देखील आपण जर पाहिली तर स्पर्धा देखील फार मोठी आणि या मेगा इव्हेंटमध्ये एक बॅटल देखील चांगली सध्याच्या घडीला मैदानात रंगलेली आहे. कारण 5 चेंडू शिल्लक आणि करायच्यात 5 धावा. बघा जो मी उल्लेख नेहमीच करत असतो की क्रिकेटच्या खेळामध्ये युवी मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि जर नाही मानलं तर जिंकलेला बाजी देखील तुम्ही गमावता. आणि सध्याच्या घडीला इथे विश्वास दाखवला फिल्डिंग साईडने की 5 देखील डिफेंड होऊ शकतात. फुल लेंथ आहे. बॉल मागे चालला. शॉर्ट थर्डला झाली मिसफिल्ड आणि ही मिसफिल्ड आता टोचेल की काय म्हणून अखेरेस बॉल इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाकले तर 3ऱ्या धावेसाठी देखील इथे परतलेत आणि 3 धावा इथे कंप्लीट केला जातील. आणि आता असं वाटतं की हा सामना टीम मयुरेश इंटरप्राइजेस भादवड टीमच्या खिशामध्ये. कारण 4 चेंडू शिल्लक जिंकण्याकरिता आता फक्त 2 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 2 धावा करायच्या आहेत.
एकंदरीत मागील षटक ज्याप्रमाणे धीरजने टाकलं असं वाटलं की कमबॅक आता इथे झाला, इथनं मॅच जिंकली जाऊ शकते, पलटवार केला जाऊ शकतो. पण अंतिम षटकामध्ये जर आपण पाहिलं तर इथे मिसफील्ड झाली मागील चेंडूवरती आणि ती मिसफील्ड आता टोचत आहे, कारण आता 4 मध्ये करायच्या 2. आणि मिस्टामिंग बॉल हव्यामध्ये आता फिल्डर आहेत उपस्थित, कॅच इथे पकडली जाईल. म्हणजे 3 चेंडू शिल्लक आणि आता 2 धावांची आवश्यकता. बघा मॅच मध्ये आता आणखीन एक ट्विस्ट, कारण इथे सफलता मिळाली. 3 मध्ये आता करायच्या 2 धावा आणि एक न्यू बॅटर आता खेळपट्टीवरती येईल. बघा सामना अजून देखील सोडला नाहीये टीम एनआर स्पोर्ट्स मोरपाडाने आणि हीच गोष्ट तर महत्वाची राहिली. कारण जर आपण पाहिलं गेलं तर एका क्षणाला असं वाटत होतं की सामना फार लवकर समाप्त होईल, बट हा सामना अंतिम चरणापर्यंत येऊन पोहोचला आणि आणखीन 3 चेंडूमध्ये आता 2 धावा करायच्यात. न्यू बॅटर जयेश म्हात्रे आता बॅटिंग करण्यासाठी येतात आणि सध्या घडीला बघा अजून देखील 2 करायच्यात आणि चेझिंग कंपल्सरीचा ॲडव्हान्टेज देखील फिल्डिंग साईडकडे आहे, कारण 2 पैकी 1 धाव जरी इथे डिफेंड केली तरी सुद्धा इथे येणार बोरपाडा संघ बाजी मारू शकतो. बट दुसऱ्या बाजूने जर बॅटर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण विचार केला तर 3 मध्ये 2 हे सोपं समीकरण आहे. मी म्हणेन जर खेळपट्टीवरती रिलॅक्स उभे जरी लागले तरी सुद्धा 2 धावा इझिली बनवू शकतात. नेक्स्ट बॉल 3 मध्ये 2 पानवरती टाकलाय, नो बॉल आणि यासोबत हा सामना इथे समाप्त. सामना इथे जिंकलाय टीम मयुरेश इंटरप्राइजेस भादवड टीमने. वा 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 छपाटा उडविला त्यात मीच आलंय बघा, छपाटा उडविला त्यात मीच आलंय बघा. कचुडाला हरवत सोडत पाटील वाड्यावर येऊन बघा, कचुडाला हरवत सोडत पाटील वाड्यावर येऊन बघा. हरवत सोडत पाटील वाड्यावर येऊन बघा, कचुडाला हरवत सोडत पाटील वाड्यावर येऊन बघा. अरे हो या नावाला यामध्ये पुष्पा सो कॉंग्रॅच्युलेशन मयूर इंटरप्राइजेस भादवड. भावेश